नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताचा इतिहास या विषयामध्ये जे आपल्याला महत्त्वाचे म्हणजे सणावळे असतात, सणावळे संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. आणि तत्पूर्वी आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साली जे काय आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, 2 प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न पण आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1, 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. भारतीय फाळणी कायदा, ब भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, क घटना मसुदा कायदा, ड घटना दुरुस्ती कायदा. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर इथं आपण आता पर्याय बघूया. 1 फक्त अ आणि क, 2 फक्त अ आणि ड, 3 फक्त अ आणि 4 नंबर फक्त ब. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ब. हे जे आहे ते म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हे बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 2. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? 1 मद्रास, 2 बंगाल, 3 बिहार, 4 ओरिसा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे बंगाल. आता इथं आपण बघूया आधुनिक भारताचा इतिहास. आपल्या भारताचा जो काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आपल्याला सणावळ्या आज आपण बघणार आहोत. सणावळ्यांसंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. इसवी सन 1757 पासून सुरू करूया ते आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे तो तिथपर्यंत आज आपण म्हणजे महत्त्वाचे जे घटक आहेत त्यांचे आपण परीक्षेच्या दृष्टीने आज सणावळ्या बघणार आहोत. तर सुरुवात थोडक्यात आपण बघूया. ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना कधी झाली? तर 31 डिसेंबर 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य उद्देश काय होता? तर व्यापार करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्याच्यानंतर आपल्या ते भारतात ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करू लागली. हळूहळू ज्याप्रमाणे जसं म्हणजेच भारतातील राजकारणामध्ये पोकळी निर्माण झाली. म्हणजेच भारतातील त्यांनी अगोदर कंपनी म्हणून इथं व्यापारी कंपनी आली आणि त्यांनी व्यापार बघितलं, सगळी सिच्युएशन काय परिस्थिती आहे ती. त्याच्यानंतर इसवी सन म्हणजेच 14 जानेवारी 1761 साली जे काय आपलं पानिपतची लढाई झाली त्याच्यामध्ये मराठी साईडचा म्हणजे भरपूर नुकसान झालं. त्या नुकसानीमुळे आपल्या भारतामध्ये राजकीय अस्थिरता म्हणजे राजकीय पोकळी निर्माण झाली. राजकीय पोकळी निर्माण झाल्यामुळे इंग्रजांनी जे आहे ते भारताच्या राजकारणामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि ते जे आहे ते सुरुवातीला त्यांनी कुठून सुरुवात केली? तर बंगाल या प्रांतातून त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेस त्यांचा गव्हर्नर कोण होता? तर रॉबर्ट क्लाइव्ह हा त्यांचा गव्हर्नर होता. त्यांनी इसवी सन 1757 साली म्हणजे प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौला या बंगालच्या नवाबाचा इंग्रजांकडून पराभव झाला. मुळात ही जी लढाई आहे, प्लासीची लढाई आहे, ती मीर जाफर हा सिराजउद्दौला म्हणजे बंगालचा जे नवाब होते ते सिराजउद्दौला त्यांचा सेनापती होता. परंतु मीर जाफर या सेनापतीला बंगालचे नवाबपदाचे आमिष इंग्रजांनी म्हणजेच कंपनीने दाखवले आणि त्यांना बंगालचा नवाब करणार म्हणून त्यांना फितूर केले. युद्धाच्या वेळी ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस युद्ध म्हणजे लष्करामध्ये युद्ध जे आहे ते झालंच नाही आणि इंग्रजांच्या पाठिंब्याने जे आहे ते मीर जाफरला बंगालचा नवाब बनवण्यात आलं. इसवी सन 1763 ते 1857 पर्यंत बंगालमध्ये संन्यासी व फकीर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचे उठाव झाले. म्हणजे त्याच्यानंतर जे आहे ते 1764 साली इसवी सन 1764 साली बंगालमध्ये बक्सरची लढाई झाली. बक्सरच्या लढाईत शुजाउद्दौला, मीर कासिम व मुघल बादशाह शाह आलम यांचा इंग्रजांकडून पराभव झाला आणि या पराभवानंतर अलाहाबादचा तह झाला. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांना जे आहे ते बंगालमधील सुब्यात म्हणजे बंगाल प्रांतामध्ये महसूल
गोळा करण्याचा अधिकार मिळाला. त्याच्यानंतर इसवी सन 1765 साली जी आहे ती बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था स्थापन झाली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय तर जे काय आहे ते महसूल हे जे आहे ते महसूल जो आहे तो कंपनी गोळा करणार आणि शांतता आणि सुव्यवस्था जसं लॉ अँड ऑर्डर हे जे आहे ते बंगालचा नवाब बघणार. तर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांनी महसूल गोळा करण्यासाठी जे काही आपल्या भारतीय जनतेला त्रास देण्यास सुरुवात केली, त्याच्यामुळे मीर जाफर जे आहेत त्यांनी इंग्रजांना विरोध केला. म्हणजे त्यांच्या इंग्रजांच्या ज्या धोरणांना आहेत त्यांनी विरोध केला, त्यामुळे त्यांना नवाब पदावरून काढून टाकलं. त्याच्यानंतर त्यांचा जो जावई होता मीर कासिम यास नवाब बनवले. परंतु इंग्रजांच्या बेकायदेशीर म्हणजे जे काय अनलिगली जे काय शेतकऱ्यांचं शोषण किंवा इतर व्यापारामध्ये भारतीयांची लूटमार करत होते, त्याच्यावर रोख लावण्यासाठी म्हणून मीर कासिम याने इंग्रजांना विरोध केला. परंतु त्यांना पण इंग्रजांनी नवाब पदावरून हटवलं. त्याच्यामुळे जे आहे ते इसवी सन 1764 मध्ये बक्सरची लढाई झाली. परंतु त्याच्यामध्ये सुजाउद्दौला, मीर कासिम व मुघल बादशहा आणि शाह आलम यांना इंग्रजांनी पराभूत केलं आणि अलाहाबादचा तह लादला. आणि त्याच्यामुळेच जे आहे ते पुढे जे इसवी सन 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था आली. इसवी सन 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणजेच रेग्युलेटिंग कायदा पास झाला. या कायद्यामुळे बंगालचा गव्हर्नर जनरल असा बंगालच्या गव्हर्नरला हुद्दा देण्यात आला. इसवी सन 1782 साली मराठे व इंग्रज यांच्यात सालबाईचा तह झाला. म्हणजेच इंग्रज आणि मराठ्यामध्ये जे युद्ध चालू होतं मुंबई प्रांतामध्ये, ते इथं जे आहे ते सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते संपलं. एकंदरीत इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. त्याच्यामधलं हे जे आहे ते पहिलं युद्ध आहे. त्याच्यानंतर इसवी सन 1784 साली पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना करण्यात आली. इसवी सन 1798 साली लॉर्ड वेलेस्ली यांची भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याच्यानंतर इसवी सन 1799 साली श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान यांचा पराभव झाला व ते जे आहेत ते मृत्यू पावले इथं. इसवी सन 1802 साली वसईचा तह झाला. दुसऱ्या बाजीराव म्हणजे एकंदरीत आपले मराठा आणि इंग्रज ही 3 युद्ध झाली. त्याच्यामध्ये हा दुसरा तह झाला 1802चा वसईचा तह. या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा स्वीकार केला. तैनाती फौजेचे जनक कोण तर लॉर्ड वेलेस्ली. दुसरे इंग्रज व मराठा युद्ध संपले म्हणजे याच्यानुसार जे आहे वसईच्या तहानुसार. इसवी सन 1806 साली वेल्लोर येथे हिंदी शिपायांचा उठाव झाला. इसवी सन 1813 साली इंग्लंडच्या कायदेमंडळाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे संमत केले. इसवी सन 1824 साली बराकपूर येथे हिंदी शिपायांचा उठाव झाला. इसवी सन 1832 साली उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आले. इसवी सन 1833 साली परत संधी कायदा म्हणजेच ज्याप्रमाणे 1813 साली झाला तसेच 20 वर्षांनी इंग्रजांनी कंपनी संदर्भात नवीन कायदे केले. कारण कंपनीच्या कारभारामध्ये फेरबदल करण्यासाठी जे ब्रिटनचं पार्लमेंट होतं त्या ब्रिटनच्या पार्लमेंटने वेळोवेळी कायदे केलेले आहेत, जेणेकरून कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आणण्यासाठी हे जे आहेत ते कायदे करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर 1833चा संधी कायदा झाला.
त्याच्या 1853चा महत्त्वाचा एक संधी कायदा झाला. त्या संधी कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये जे शिक्षणाचं महत्त्वाचं असं शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाची धोरणे आखण्यात आली. इसवी सन 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात इसवी सन 1818 मध्ये तिसरं इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये युद्ध झालं. या युद्धामध्ये दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाला आणि मराठी शाहीचा शेवट झाला. इथे इसवी सन 1829 साली सतीबंदीचा कायदा संमत करण्यात आला. इसवी सन 1835 साली भारतात पाश्चिमात्य शिक्षण सुरू करण्यात आले. भारतात जे आहे ते इसवी सन 1835 साली भारतात पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात झाली. इसवी सन 1843 साली इंग्रजांनी सिंध प्रांत जिंकला. इसवी सन 1848 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. इसवी सन 1848 ते 1856 इसवी सन 1848 ते 1856 लॉर्ड डॉलहौसी यांनी भारतातील अनेक संस्थाने खालसा केली. इसवी सन 1853 मध्ये भारतात प्रथम मुंबई ते ठाणे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच्यानंतर महत्त्वाचं त्याच वर्षी जे आहे ते काम झालेलं आहे. इसवी सन भारतात मुंबई येथे पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आली. इसवी सन 1849 साली दुसऱ्या शीख व इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला आणि पंजाब जो आहे तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1855 साली बंगालमध्ये रिसरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू केली. इसवी सन 1856 साली विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत करण्यात आला. इसवी सन 1857 साली मुंबई, मद्रास व कोलकाता येथे विद्यापीठे स्थापन करण्यात आली. कधी तर इसवी सन 1857 साली. इसवी सन 29 मार्च 1857 साली बराकपूर येथे मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी झाडली आणि आपल्या राष्ट्रीय उठावाला सुरुवात झाली. इसवी सन 10 मे 1857 रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी बंड पुकारले. म्हणजे एकंदरीत तिथं जे आहे ते 1857चा म्हणजेच आपले पहिलं स्वतंत्र संग्राम, आपला जो हिंदुस्थानातील पहिला स्वतंत्र संग्राम कधी सुरू झालेला आहे तर 10 मे 1857 साली. पण त्याची सुरुवात कुठं झाली तर इसवी सन 29 मार्च 1857 साली झालेली आहे. बराकपूर येथे मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळी झाडली आणि तिथून जे काय आहे ते कंपनीमध्ये लढाईस सुरुवात झाली. म्हणजेच आपलं 1857च्या युद्धाला सुरुवात झाली आणि ते पहिलं आपलं स्वतंत्र युद्ध होतं. महत्त्वाचं म्हणजे इसवी सन 10 मे 1857 मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी बंड पुकारले. सुरुवात महत्त्वाची म्हणजे उठावाची, म्हणजे आपल्या 1857चा जो महत्त्वाचा उठाव होता, या उठावाची ठरलेली तारीख किती होती तर 31 मे 1857 ही ठरलेली तारीख होती. परंतु त्याच्या अगोदरच इसवी सन 10 मे 1857 साली मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी बंड पुकारले, म्हणजे जिथं लढाईला सुरुवात केली. इसवी सन 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिलांचा उठाव झाला. महत्त्वाचं आहे हे इथं. महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र संदर्भात इसवी सन 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिलांचा उठाव झाला. इसवी सन नोव्हेंबर 1858च्या इंग्लंडच्या राणीने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा प्रसिद्ध केला. म्हणजे एकंदरीत जे काय आहे 1857चा उठाव, आपल्या स्वतंत्र संग्राम झाल्यानंतर त्याचे जे पडसाद आहेत ते इंग्लंडच्या राणीपर्यंत गेले. म्हणून राणीने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता जी आहे ती संपुष्टात आली. ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता आहे ती भारतातील संपुष्टात आली. महत्त्वाचं म्हणजे ही जी तारीख आहे ती इसवी सन 10 मे 1857 मेरठ याला मीरत पण बोलतात, मीरत पण बोलतात. छावणीतील परीक्षेमध्ये कधी कधी मीरत पण येतं. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी उठाव केला. तर या उठावाचं जे महत्त्वाचं म्हणजे नेतृत्व कोणी केलेलं आहे तर दिल्ली या ठिकाणी जो उठाव झाला तर या उठावाचं नेतृत्व बहादूर शाह जफर आणि सेनापती बख्त खान यांनी या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे.
आणि संबंधित म्हणजे ब्रिटिशांचे जे अधिकारी होते ते जनरल निकोलस आणि मेजर हडसन यांच्यामध्ये हे युद्ध झालेलं होतं. आणि दुसरं म्हणजे लखनौ या ठिकाणी लखनौ या ठिकाणी बेगम हजरत महल यांनी उठावाचं नेतृत्व केलं. कानपूर या ठिकाणी नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि अजीमुल्ला यांनी उठावाचं नेतृत्व केलं. झाशी या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. आणि जगदीशपूर या ठिकाणी कुंवर सिंह यांनी वयाच्या 80व्या वर्षी या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. बरेली या ठिकाणी खान बहादूर खान यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. फैजाबाद या ठिकाणी मौलवी मोहम्मद अहमदुल्ला यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. अलाहाबाद या ठिकाणी मौलवी लियाकत अली यांनी या उठावाचं जे आहे ते नेतृत्व केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या 1857चा जो उठाव झाला त्या उठावाचं तात्कालिक कारण काय होतं तर नवीन ज्या बंदुका आलेल्या होत्या, नवीन रायफल्स ज्या आलेल्या होत्या त्या रायफल्सच्या काडतुसावर म्हणजेच काडतूस जे होते त्या काडतुसाला गाय आणि डुकरांची चरबी होती. त्याच्यामुळे आपल्या गाय जी आहे ती हिंदूंना पवित्र आणि डुकर जे आहेत ते डुकरांची जी कातडी ती मुसलमान म्हणजे आपले जे काय त्यावेळचे सैनिक होते, स्वतंत्र सैनिक होते, त्यांना ती अपवित्र होती. त्याच्यामुळे हे जे आहे ते तात्कालिक कारण महत्त्वाचं असं आहे. नवीन एनफिल्ड बंदुका होत्या, त्याच्यामध्ये त्याच्या काडतुसांवर वापरलेली गाय व डुकरांची चरबी हे जे आहेत हे उठावाचं तात्कालिक कारण होतं. त्याच्यानंतर इसवी सन 29 मार्च 1857 रोजी बराकपूर येथे बंगालमध्ये मंगल पांडे या हिंदी सैनिकांनी काडतुसाच्या निषेधार्थ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गोळी झाडली. परिणामी 8 एप्रिल 1857 साली त्यांना जी आहे ती फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि आपल्या 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा ते मंगल पांडे हे ठरलेले आहेत. आणि म्हणजे 11 मे 1857 रोजी चलो दिल्लीचा नारा देऊन दिल्ली काबीज करण्यात आली आणि आपली बहादूर शाह यास भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले. आता पुढचे जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे आपण बघूया. नोव्हेंबर 1858 साली जे आहे ते इंग्लंडच्या राणीने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि ईस्ट इंडिया कंपनीची जी भारतातील सत्ता होती ती संपुष्टात आणली. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते 1882 आपण आज महत्त्वाचे जसे घटक बघणार आहोत. 1882 साली ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. 1883 साली कोलकात्यास अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली गेली. 28 डिसेंबर 1885 साली मुंबई येथे राष्ट्रीय सभेची स्थापना व पहिले अधिवेशन भरवण्यात आले. 1890 साली सरकारी नोकरांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर राहण्यास बंदी करणारा सरकारचा आदेश जारी करण्यात आला. 1907 साली जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीच्या पोलाद निर्मितीच्या कारखान्याची स्थापना करण्यात आली. सन 1915 साली मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिका येथून भारतात आले. 1917 साली महात्मा गांधी यांनी बिहारमध्ये चंपारण येथे निळीचा सत्याग्रह केला. सन 1918 साली गुजरातमधील खेडा जिल्ह्यात स्थानिक शेतकऱ्यांनी साराबंदीसाठी चळवळ सुरू केली. 6 एप्रिल 1919 साली रोलट कायद्याच्या निषेधार्थ भारतभर हरताळ फासला गेला. म्हणजे भारतभर रोलट कायदा जो होता त्या कायद्याच्या विरोधात भारतभर संप करण्यात आला म्हणजे हरताळ पाळण्यात आला. 13 एप्रिल 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड झाले. सन 1920 साली लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. राष्ट्रीय सभेने असहकाराच्या चळवळीला मंजुरी दिली. राष्ट्रीय सभा आपण वरती बघितली ती. राष्ट्रीय चळवळीची सूत्रे जी आहेत ती महात्मा गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली. असहकार आंदोलनाची सुरुवात झाली इथून म्हणजे सन 1922 साली गांधीजींनी
असहकार आंदोलन मागे घेतले. 1920 साली सुरू झालं आणि 1922 साली जे आहे ते मागे घेण्यात आले. चोरी चौरा येथील जी घटना झाली त्यानुसार त्यांनी ते मागे घेतलेलं आहे. सन 1922 साली स्वराज्य या पक्षाची स्थापना झाली. सन 1923 मध्ये मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळात स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. सन 1927 साली सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली, परंतु या सभेवर जे आहे ते भारतातील लोकांनी बहिष्कार टाकला आणि सायमन गो बॅक म्हणून संप करण्यात आले. 1927 साली अखिल भारतीय प्रजा परिषदेची स्थापना करण्यात आली. डिसेंबर 1929 साली राष्ट्रीय सभेचे लाहोर येथे अधिवेशन झाले. सन 1930 मध्ये डॉक्टर मोहम्मद इक्बाल या कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. 26 जानेवारी 1930 साली देशभर स्वातंत्र्य दिन पाळण्यात आला. 12 मार्च 1930 साली साबरमती आश्रमापासून दांडी यात्रेची सुरुवात झाली आणि 6 एप्रिल 1930 साली महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडला. म्हणजेच दांडी यात्रेची जी सुरुवात आणि इथं हे 6 एप्रिल 1930 साली महात्मा गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडला. 23 एप्रिल 1930 साली खुदाई खिदमतगार या संघटनेचा पेशावर येथे सत्याग्रह सुरू झाला. 4 मे 1930 साली गांधीजींना अटक करण्यात आली. 6 मे 1930 साली सोलापूर येथे गिरणी कामगारांनी हरताळ पाळला. सन 1930 साली लंडनमध्ये पहिली गोलमेज परिषद भरली. सन 1931 मध्ये लंडनमध्ये दुसरी गोलमेज परिषद भरली. सन 1932 साली लंडनमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरली. म्हणजे सलग जे आहेत ते सन 1930, 1931, 1932 या ज्या आहेत ह्या 3 वर्षामध्ये 3 गोलमेज परिषदा भरण्यात आलेल्या आहेत. 1932 साली जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे जातीय निवाडा झाला, परंतु या जातीय निवाड्यामध्ये जे आपल्या जातीय निवाड्यामध्ये जे आहे ते आणि या तिन्ही परिषदेला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते उपस्थित होते. त्याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांसाठी 148 जागा ज्या आहेत त्या त्यांना राखीव म्हणून देण्यात आल्या. परंतु या घटनेचा म्हणजे याला विरोध म्हणून महात्मा गांधीजींनी जे आहे ते उपोषण केलं. पुण्यातील येरवडा तुरुंगामध्ये उपोषण केलं आणि नंतर मग पुणे करार 1924 साली झाला आणि त्याच्यानुसार मग हे जे आहे तो जातीय निवाडा रद्द करण्यात आला. एप्रिल 1934 मध्ये महात्मा गांधीजी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली. सन 1935 साली भारतीय जनतेला वैधानिक सुधारणा देणारा कायदा जो आहे तो ब्रिटिश सरकारने पास केला. सन 1937 साली भारतीयांना विधिमंडळाच्या निवडणुका 8 प्रांतात भारतीयांना विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये स्थान दिलं आणि त्याच्यामध्ये जे आहे ते राष्ट्रीय सभेचे म्हणजे 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. सन 1938 साली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यात आली. सन 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध चालू झाले. पहिले महायुद्ध कधी चालू झालं तर पहिले महायुद्ध जे आहे ते आपलं हे 19 म्हणजे 20व्या शतकातच सुरू झालेलं आहे. ते 1914 ते 1918 पर्यंत चाललेलं आहे ते पहिलं महायुद्ध. आणि दुसरं महायुद्ध जे आहे ते सन 1939 साली युरोपात दुसरे महायुद्ध चालू झाले. व्हाईसरॉय लीन लिथिंगो यांची भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील होणार म्हणून घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने या घटनेचा निषेध करत राजीनामे दिले. सन 1942 साली क्रिप्स योजना जाहीर राष्ट्रीय सभेने व मुस्लिम लीगने क्रिप्स योजना फेटाळून लावली. 14 जुलै 1942 साली राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला. 7 ऑगस्ट 1942 साली मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. 8 ऑगस्ट 1942 साली मुंबई अधिवेशनात छोडो भारतचा ठराव राष्ट्रीय सभेने मंजूर केला.
गांधीजीने जनतेला करेंगे या मरेंगे म्हणजेच करा किंवा मरा, करेंगे या मरेंगे या शब्दात जनतेला सांगितले आणि तो जो आहे तो तिथून करा किंवा मरा, आपण मराठीमध्ये करा किंवा मरा, करेंगे या मरेंगे या शब्दात जनतेला म्हणजे संदेश दिला. 9 ऑगस्ट 1942 साली महात्मा गांधीजीसह अनेक नेत्यांना बंदी करण्यात आले, म्हणजेच त्यांना अटक करण्यात आली आणि छोडो भारत चळवळ जी आहे ती अजून जोर पकडू लागली. सन 1942 साली सातारा येथे प्रति सरकार स्थापन करण्यात आले. सन 1945 मध्ये गोवा युथ लीगची मुंबई येथे स्थापना करण्यात आली. जून 1945 मध्ये वेबल योजना जाहीर करण्यात आली. मार्च 1946 मध्ये इंग्लंडमधील शिष्टमंडळाने त्रिमंत्री योजना भारतात म्हणजे त्रिमंत्री म्हणजे मंत्र्यांचे जे शिष्टमंडळ आहे ते स्थापन केलं आणि ते भारतामध्ये पाठवलं. ते त्रिमंत्री योजना म्हणजे 3 मंत्री, त्याच्यामध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅपर क्रिप्स, A.V. अलेक्झांडर हे होते. हे जे आहे हे शिष्टमंडळ होतं, म्हणजे ती त्रिमंत्री योजना. 16 ऑगस्ट 1946 साली मुस्लिम लीगच्या पाकिस्तान निर्मितीचा प्रत्यक्ष कृती दिन, मुस्लिम लीगचा जो आहे डायरेक्ट ॲक्शन डेज याला बोलतात. याच्यामध्ये भरपूर असे आपले जे बांधव आहेत, हिंदू बांधव, यांच्या कत्तली झाल्या, त्यांना डायरेक्ट ॲक्शन नाहक असे बळी पाडण्यात आलं. सन 1946 मध्ये संविधान सभेच्या कामकाजाची सुरुवात झाली. सन 1946 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोव्यात जाऊन भाषणबंदीचा हुकूम मोडला. गोव्यामध्ये जे होते, गोवा जो आहे, गोवा प्रांत, त्याच्यामध्ये पोर्तुगाल साम्राज्य म्हणजे पोर्तुगीज राज्य करत होते. तर त्याच वेळेस गोव्यामध्ये पण स्वतंत्र गोवा पण स्वतंत्र झाला पाहिजे याच्यासाठी मग आपले स्वतंत्र सैनिक होते, त्यांची जे आहे ते त्यांची म्हणजेच लढाई चालू होती. ते सन 1946 साली डॉक्टर कुन्हा यांनी गोव्यात जाऊन भाषणबंदीचा हुकूम मोडला. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. 18 जुलै 1947 हा प्रश्न आलेला आहे, आपण बघितला वरती. 18 जुलै 1947 साली ब्रिटिश पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला. हे महत्त्वाचं आहे, म्हणजे याच्यासाठीच आपण हे जे काय आहे ते आपण इथं हे सणावळ्या जे आहेत त्या बघतो. आणि 15 ऑगस्ट 1947 साली भारत व पाकिस्तान हे 2 स्वतंत्र देश निर्माण झाले. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव हैदराबाद स्टेट काँग्रेसने संमत केला. 30 जानेवारी 1948 साली महात्मा गांधीजी यांची हत्या झाली. फेब्रुवारी 1948 साली जुनागड संस्थान भारतात विलीन झाले. 13 सप्टेंबर 1948 साली निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू झाली आणि 17 सप्टेंबर 1948 साली निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान जे आहे ते भारतामध्ये विलीन झालेलं आहे. 1949 साली सर्वमताने फ्रेंचांच्या ताब्यातील चंद्रनगर वसाहत भारतात विलीन झाल्या. म्हणजेच सर्व मत म्हणजे जनतेचं जे काय आहे ते जनतेचं मत घेण्यात आलं. त्याच्यानुसार जनता जी आहे ती भारतात सामील होण्यासाठी तयार झाली आणि जनतेला भारत या देशामध्ये सामील व्हायचं होतं. ते सर्व मत झाल्यामुळे फ्रेंचांनी जे आहे ते आपल्या जे चंद्रनगरमध्ये वसाहती होत्या त्या सोडल्या आणि ते आपल्या मायदेशी निघून गेले आणि आपले चंद्रनगर वसाहत भारतामध्ये विलीन झाली. 26 जानेवारी 1950 साली स्वतंत्र भारताचे जे संविधान आहे ते अंमलात आले. 2 ऑगस्ट 1954 साली आझाद गोमांतक दलाने सशस्त्र हल्ला करून दादरा व नगर हवेली पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केली. सन 1961 साली भारतीय सैन्य गोव्यात प्रवेश केला. म्हणजे 1961 साली भारतीय सैन्याने गोव्यामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर मग 19 डिसेंबर 1961 साली गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. तर अशा प्रकारे मित्रांनो आज जे आहेत आपण हे इथं थोडक्यात सणावळ्या बघितलेत. महत्त्वाचं आता आपण इथं बघूया थोडं.
इसवी सन 1930 साली डॉक्टर मोहम्मद इक्बाल या कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. परंतु पाकिस्तान हा जो पाकिस्तानची जी विचार मांडला, परंतु पाकिस्तान या ची जी संकल्पना आहे या शब्दाची, ती चौधरी रहमत अली यांनी मांडलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इथे थोडक्यात आपल्या महत्त्वाचे जे आहेत त्या सणावळ्या बघितल्या.